टरबूज व खरबूज ही आपली दोन पिकं अतिशय महत्त्वाची आणि चांगली पिकं आहेत. कमी कालावधीमध्ये येतात, 60 ते 70 दिवसामध्ये येणारी पिकं आहेत. कमी लेबर लागतात, खर्च थोडा आहे, पण कमी दिवसामध्ये चांगलं प्रॉफिट देणारं पीक म्हणून टरबूज व खरबूजकडे आपण पाहत असतो. पण आता सध्या तुम्ही बघितला की वर्षभर टरबूज खरबूज हे फळगाड्यावर, फ्रूट स्टॉलवर, बाहेरच्या देशामध्ये सगळीकडे टरबूज व खरबूज वर्षभर पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आहे की बाबा वर्षभर खाल्लं जातं, पण वर्षभर लावलं सुद्धा जातं. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे, त्याचा प्रॉफिट चांगला आला पाहिजे, कमी खर्चामध्ये त्याला जास्त उत्पादन आलं पाहिजे. ह्यासाठी टरबूज व खरबूज नक्की कधी लावायचं, ज्यामुळं आपलं उत्पादन चांगलं येईल, त्या चांगल्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल आणि आपलं अर्थकारण चांगलं होईल. आपलं अर्थकारण कधी चांगलं होणार आहे किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं आपल्याला, म्हणजे आपला प्रॉफिट रेशो वाढला तर आपण यशस्वी होणार आहे. तर हेच आमचं ध्येय आहे की बाबा महाराष्ट्रातला आणि भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग बनवायचा आहे. तर ह्यासाठी आपण काम करत असतो. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुकवर एक लाईक करा, जेणेकरून आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आज आपण जो काही विषय घेतला आहे तो तुम्हाला समजलाच असेल की बाबा टरबूज व खरबूज जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी, कमी खर्चामध्ये उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कधी लावावं, जेणेकरून आपल्याला उत्पादन सोपं येईल आणि प्रॉफिट रेशो पण चांगला वाढेल. तर सर्वसाधारणपणे शेतकरी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा वर्षभर सगळ्या भागामध्ये सगळ्या ठिकाणी टरबूज व खरबूज हे लावलं जात आहे, उत्पादन घेत आहे आणि त्याचबरोबर खाणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे. मध्ये कोरोनाचा काळ सोडला किंवा की बाबा अजून लोकांना ज्यावेळेस माहीत नव्हतं की बाबा वेगवेगळ्या व्हरायट्या किंवा नक्की कन्सेप्ट माहीत नव्हता, त्यावेळेला थोडंफार किंवा व्हायरस प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेम्स आले, त्यावेळेला टरबूज खरबूजाचे भाव हे खूप कमी झाले. पण आत्ता सध्या ऑन अन ॲव्हरेज टरबूजाचा भाव बघितला आपण तर 5 रुपयेपासून 15 रुपयेपर्यंत टरबूजचा भाव हा मार्केट राहिलेला आहे. आणि खरबूजाच्या बाबतीत विचार केला आपण तर अगदी 10-15 रुपयेपासून 20-25 रुपये आणि आत्ता इतर काळामध्ये तर 35-40-50 रुपयेपर्यंत पण भाव गेलेले आपण बघितलेले आहेत. मग ह्यामध्ये मेन मुद्दा आहे की बाबा आपले बरेच शेतकरी बघत असतात की बाबा कोण कन्सल्टंट सांगितला, यूट्यूबवर कोणाच तर व्हिडिओ बघितला किंवा कोण तर दुकानदार दादा सांगितले किंवा शेजारचा लावतोय म्हणून आपण टरबूज खरबूज लावत असतो. पण माझं वैयक्तिक मत आहे की बाबा शेतकरी दादांनी आपल्या सगळ्या व्यवस्थित डीप अभ्यास असला पाहिजे, जगाचा अभ्यास असला पाहिजे, आपल्याला नॉलेज घेतलं पाहिजे. जेवढं आजकाल मी बघतोय लोकांना राजकारणातलं खूप सारं नॉलेज असतं की बाबा कोण उमेदवार, किती पक्ष आहेत, किती उमेदवार आहे, त्या मतदारसंघात ह्याच्या आधी कोण कोण निवडून आलं होतं, एवढं नॉलेज जर का आपण त्या बाबतीत गोष्ट घेत असलो तर हा तर आपला व्यवसाय आहे. ह्या व्यवसायाचं आपल्याला खोल डीप एकदम नॉलेज असलंच पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे आपल्या इकडं उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत आपल्या इकडं उन्हाळा सर्वसाधारणपणे असतो. पण जूनचा थोडं वातावरण सॉफ्ट व्हायला चालू होतं जूनमध्ये आणि त्या दरम्यान हे होतं. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आंब्याची सुरुवात बऱ्यापैकी एप्रिल मे नंतर होते, तर हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की बाबा फेब्रुवारी आणि मार्च हा महिना खूप प्राईम पिरियड आहे की बाबा उन्हाळा चालू होतो, गरमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्यावेळेला एक लोकांना गार काहीतरी खायचं असतं, त्यामध्ये टरबूज व खरबूज हे दोन ऑप्शन खूप चांगले आहेत. दुसरं महत्त्वाचं, सेम असा उन्हाळा ऑक्टोबर हिटला पडतो. पण पावसाचं पुढं मागं बघितलं तर ऑक्टोबरला हिट पडणार आहे का नोव्हेंबरला हिट पडणार आहे हे आपल्या गणित डोक्यामध्ये लक्षात येत नसतं. हे झाल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. तर आत्ता हे गोष्ट तुम्हाला माहिती आहे की बाबा आपण टरबूज खरबूज लावल्यानंतर की बाबा हे 60 ते 70 दिवस आपल्याला हे यायला लागतात उत्पादन. मग समजा ऑक्टोबर हिटसाठी जर का आपल्याला चांगलं घ्यायचं आहे रेटसाठी, आपण आता पहिला रेटच्या बाबतीत बघूया आपण की आणि अजून एक की बाबा ईदच्या वेळेला बरेच आपले मुसलमान बांधव आहेत हे उपवास करत असतात आणि उपवासाचा ताण प्रेशर सोडायला टरबूज खरबूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खात असतात आणि खूप सारे फेस्टिवलसुद्धा चालू असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये सुद्धा लग्न सीझन चालू असतं आणि ह्या लग्नामध्ये सुद्धा बरीच लोक टरबूज खरबूजचा वापर करतात फेस्टिवलला हे करायचा. म्हणजे एकंदरीत असे एक 2-4 सीझन जर का बघितलो आपण
तर ह्या वेळेला टरबूज खरबूजाची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. ह्याचबरोबर जर का आपण एक्सपोर्टचा विचार केला तर भारतामधले मी खूप सारे बरेच डेटा बघितले, अभ्यास केला, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या दरम्यान भारतामधनं एक्सपोर्टला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. ह्याच्या आधी पुढेही असायची मागणी की बाबा जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च, एप्रिलपर्यंत पण मागणी असायची. पण अलीकडं इतर देशसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आपणच वैयक्तिक काम करतो, आपण बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, मेन म्हणजे इराण आहे, ह्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं, जॉर्डन आहे, ह्या देशामध्ये सुद्धा टरबूज खरबूजाचं उत्पादन चांगलं व्हायला आहे. आणि आपल्यापेक्षा ह्याची मागणी गल्फ देशामध्ये असते. तर गल्फ देशामध्ये ह्यांना ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे, खास करून इराणला वगैरे खूप चांगलं त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे. त्यामुळं आपला मागणीचा तिथं विषय थोडाफार कमी येतो. आपण तर एक गोष्ट पहिली महत्त्वाची आहे आपल्यासमोर की बाबा हे तर झाले मागणी असणारे टायमिंग. तर ह्याच्या दरम्यान आपण जर का विचार केलो तर बाबा 60 ते 70 दिवस आपल्याला लागतात. मग समजा आता एक एक गोष्टी बघत गेलो आपण की ऑक्टोबर हिटला जर का आपल्याला टरबूज खरबूज लागणार असलं, सेल करायचा असला, चांगला भाव मिळत असला, तर ह्याच्या आधी आपण 60-70 दिवस लावलं पाहिजे. म्हणजे सप्टेंबर, ऑगस्ट हे उत्पादनाचे दिवस गेले आपल्याला. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या महिन्यामध्ये आपण टरबूज खरबूज लावलो तर आपलं उत्पादन हे ऑक्टोबरमध्ये येणार आहे, किंवा अदरवाईज पुढं प्लस मायनस होऊन नोव्हेंबरमध्ये आपलं येऊ शकतं. हे झालं पहिली गोष्ट. आणि त्याचप्रकारे जर का आपण एक्सपोर्टसाठी काम करणार असलो तर नोव्हेंबरमध्ये लावू शकतो आपण आणि डिसेंबरमध्ये लावू शकतो. हे करून आपण एक्सपोर्टसाठी देऊ शकतो. पण ह्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे की बाबा एक्सपोर्टला लागणाऱ्या व्हरायट्या कुठल्या आहेत ह्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. तुम्ही कमेंट करून सांगितला तर त्यामध्ये सेपरेट व्हिडिओ आपण हा देऊ शकतो की बाबा एक्सपोर्टला कुठली व्हरायटी लागते, कुठं चालते, एक्सपोर्टचे व्यापारी कुठं आहेत आणि हा माल कुठं पोच करायला लागतो. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि नॉर्मल रेटपेक्षा एक्सपोर्टला आपल्याला रेट जास्त मिळतो का ह्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे पहिली गोष्ट. अदरवाईज भारतामध्ये विकणार आहे, भारतामधलं मार्केट आहे, हे फेब्रुवारीपासून खूप मोठं मार्केट असतं, चांगलं असतं. तर मग फेब्रुवारीमध्ये माल यायचा आहे तर मग आपण कधी लावलं पाहिजे, तर फेब्रुवारीमध्ये माल यायचा असला आपल्याला तर फेब्रुवारीच्या आधी 60 दिवस म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर, नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या महिन्यामध्ये आपण हे टरबूज खरबूज लावलं पाहिजे. आता हा झाला की बाबा मार्केटचा विषय झाला. पण आपल्याला सहजरित्या उत्पादन यायचं असेल आणि कमी खर्चामध्ये यायचं असेल तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. मग ह्यामध्ये समस्या काय येणार आहेत ह्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. आता मी वारंवार म्हणतोय की कुणाचा ऐकून लावला तुम्ही. आता मी म्हटले की बाबा फेब्रुवारीमध्ये सीझन चालू होतोय तर डिसेंबरमध्ये आपण लावलं पाहिजे. तर आपण समजा डिसेंबरमध्ये लावलो पण समस्या काय येणार आहेत ह्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. आणि त्या समस्यावर जर का आपण इलाज करू शकत असलो, उपाय करत असलो तर आपल्याला ते यशस्वी होणार आहे आपण. तर ह्यामध्ये ज्या वेळेला आपण समजा आता ऑक्टोबर हिटचा विचार केला आपण, तर ऑक्टोबर हिटमध्ये ज्यावेळेस आपण टरबूज खरबूज लावणार आहे तर त्यावेळेला पावसाळा असणार आहे. म्हणजे आपण जुलै एंडला लावणार, ऑगस्ट स्टार्टला लावणार, त्यामध्ये पावसाळा असणार आहे तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं जर का तुमच्या इकडे पावसाचं पाणी राहत असेल, बेडमध्ये जास्त पाऊस पडत असेल तर तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही अशा सिच्युएशनला. आणि पावसामुळं मधमाशा बाहेर पडणार नाहीत, तुम्हाला चांगले सेटिंग मिळणार नाहीत, चांगलं उत्पादन मिळणार नाही, चांगला शेप मिळणार नाही, पाऊस पडल्यामुळं पावडर कोटिंग मिळणार नाही. त्यामुळं समजा मार्केट रेट 15 रुपये असला तरी तुमची मालाची क्वालिटी बघून तुमच्या मालाला 8 ते 10 रुपयेच रेट मिळणार आहे. मग तुम्ही डोक्यात ठेवून 15 रुपये रेट मिळणार आहे म्हणून डोक्यात ठेवून काम करायला आहे आणि तुमचा उत्पादन आधीच पावसामुळं सेटिंग कमी झाल्यामुळं 10 टन आलं आणि 10 रुपयानं गेला तुमचा माल, तर 10 टनाचं तुमचे 1 लाख रुपये झाले आणि येणारा खर्च तुम्ही 1.5 लाख रुपये केला आहे. ह्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही, असा कृषी उद्योजक आपण होणार नाही. त्यामुळं डीप नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. जरी तुम्हाला 15 रुपये रेट मिळाला पण 10 टनच उत्पादन आलं तरी तुमचं 1.5 लाख रुपये झालं. तुम्ही 1.5 लाख खर्च केला तर 1.5 लाख रुपयेच राहिले. 1.5 लाख एवढा खर्च येत नाही कलिंगड टरबूज खरबूजला. पण ह्या ऑड सिच्युएशनला तुम्ही काय तर जास्त खर्च केला चुकून तर मी तुम्हाला सांगतोय टरबूज खरबूजाचा खर्च, आता ह्यामध्ये मी वारंवार सांगत असते तुम्हाला की 60,000 खर्च हा सफिशियंट आहे. पण प्लस मायनस तुमचं झालं कुठं तर तुमचं 10-20 हजार रुपये खर्च वाढू शकतो. म्हणून आपण धरताना खर्च 80,000 पकडून जायचा आहे, करायचा नाही आहे आपल्याला 80,000 खर्च. 50 ते 60,000 रुपयेमध्येच आपल्याला खर्च बसवायचा आहे. काय समस्या आली तर वाढणार आहे पण 80,000 खर्च पकडून जायचं आहे आपल्याला. आणि उत्पादन आपलं मात्र 40 टन आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही ठाम आहे.
40 टन हे उत्पादन काढलंच पाहिजे आपण. आता ह्या मुद्द्याकडे मी वाहवत जात नाही, एक एक मुद्दे आपल्याला क्लिअर करायचे आहेत. मग समजा आता आपल्याला फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला आणायचं आहे, तर फेब्रुवारीमध्ये आणत असताना आपल्याला डिसेंबरमध्ये लावणार आहे आपण. तर डिसेंबरमध्ये काय समस्या येणार आहेत आपल्याला? डिसेंबरमध्ये थंडी असणार आहे, आपल्याला धुकं असणार आहे आणि थंडी धुक्यामुळं म्हणजे मुळात थंडीमुळं मधमाशा बाहेर पडणार नाहीत. मधमाशा बाहेर पडल्या तर थोडा वेळ बाहेर पडणार आहेत. आपल्या कलिंगडचं एक सेटिंग व्हायला, मेल फिमेल इंटरॅक्शन व्हायला एक मधमाशी 5 ते 6 वेळेला मेल फिमेल इंटरॅक्शन केली पाहिजे. त्यावेळेला प्रॉपर गर्भधारणा होते. समजा एवढं करून गर्भधारणा झाली तर आपल्या इकडं धुकं पडणार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि धुकं पडल्यामुळं मिडीकूज किंवा मिडी ड्रॉपिंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर ह्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजेत, ह्याच्यावर काय काम केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे मला तसे व्हिडिओ बनवायला बरं पडतात. जर का तुम्हाला येत असलं तर खूप चांगल्या गोष्टी आहेत. जर का तुम्हाला ह्या गोष्टी जमत असल्या तर अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. तर ह्यातनं जर का गेलो आपण तर मग मात्र आपल्याला परवडणार आहे. सुरुवातीला जसं कुठल्याही पिकाचा सीझन स्टार्ट झाला तर चांगला रेट मिळतो. लवकर आलेल्या आंब्याला चांगला रेट मिळतो तुलनेत लेट येणाऱ्या आंब्याला. तर तसा जर का चांगला रेट मिळत असला आपल्याला तर अतिशय गोष्ट चांगली आहे. पण जर का समजा आपल्याला किंवा टरबूज आणि खरबूज जर का 40 टन उत्पादन काढायचं आहे, हा झाला समस्या आणि चांगल्या रेटचा विषय झाला. ह्या समस्याला जर का आपण पार केलो तर आपल्याला चांगलं उत्पादन काढलो तर चांगला रेटसुद्धा मिळू शकतो. थंडीमध्ये तुम्हाला हे सेम प्रॉब्लेम येणार आहेत की बाबा शेप चांगला होणार नाही तुमचा, गोल बनायचं जास्तीत जास्त टरबूज बनत असतं. व्यापारी म्हटला, तुम्ही व्यापारीला जीव तोडून सांगताय, अहो सर तुम्हाला पाहिजे होती मेलोडी, तुम्हाला पाहिजे होती शुगर किन, तुम्हाला ज्या व्हरायटी पाहिजे होती तीच व्हरायटी आहे सर साहेब, पण गोल झालेला आहे शेप. तर हे थंडीमुळं होतं, हे व्यापारी समजून घेत नाहीत. तर थंडीमध्ये तुमचा लांब शेप प्रॉपर आईसबॉक्स शेप येणार नाही, त्याला शेप वेगळा येऊ शकतो, त्रास होऊ शकतो, तुम्हाला पिकवायला त्रास होऊ शकतो. पण मार्केट कदाचित चांगला असू शकतं. तर चांगला रेट आणि चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. त्याच्या अपोजिट आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बाबा काही न करता कमी त्रासामध्ये जास्त उत्पादन येण्यासाठी कधी लावण केली पाहिजे आपल्याला. तर सर्वसाधारणपणे जर का आपण जानेवारीमध्ये लागवड केलो आपण 1 जानेवारीला वगैरे, तर आपला सेटिंगचा पिरियड आपला जानेवारीच्या एंड नंतर होतो आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीमध्ये होतो आणि फळपक्वतेचं पण काम होतं. जेवढं जास्त ऊन, जेवढं जास्त गरमी, तेवढं टरबूज आणि खरबुजाचं उत्पादन आपल्याला अतिशय चांगलं येतं. अतिशय म्हणजे अतिशय चांगलं येतं. तेवढे तुम्हाला प्रॉब्लेम्स कमी, तुम्हाला आला तर येऊन येऊन फक्त आळीचा प्रॉब्लेम येऊ शकतो जास्त गरमीमुळं. पण तुम्हाला हे इतर जे काही प्रॉब्लेम्स आहेत की बाबा सेटिंग होणार नाही आहे, तुमचं साईज होणार नाही आहे, किंवा हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन एकच आहे की बाबा तुम्ही जेवढं ऊन असेल, जेवढं गरमी असेल त्या पिरियडमध्ये आपलं उत्पादन चांगलं येतं. मग पण रेट शक्यतो, कारण का सगळीच लोक लावणार, सगळ्याच उत्पादन चांगलं येणार, त्यावेळेला आपल्याला रेट हा कमी मिळत असतो. मग पण शेतकरी मित्रांनो जर का आपण कॅल्क्युलेशन केलो की बाबा समजा 40 टनाचं उत्पादन आपण काढलोय, मिळणारा भाव 10 रुपयाने मिळाला तर 4 लाख रुपये झाले आपल्याला, किंवा मिळणारा भाव हा 8 रुपयाने जरी मिळाला तरी 3,20,000 रुपये झाले. करणारा खर्च हा आपण 60,000 रुपयामध्ये बसतो आपल्याला. ज्यावेळेला उन्हाळा असतो प्रॉपर त्यावेळेला तुम्हाला सेटिंगची समस्या नाही आहे, साईजची समस्या नाही आहे, ॲटोमॅटिक सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून भरपूर सारं उत्पादन येत असतं. त्यामुळे हे समस्याचा त्रास तुमचा कमी झाला, त्यामुळं आपल्याला तिथं चांगला प्रॉफिट रेशो मिळत असतो. ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की बाबा कलिंगड उत्पादन होतं कसं आणि पिकतं कसं. जर का आपण ऑगस्टला लावलेलो आहे, नोव्हेंबरला लावलेलो आहे, आपण डिसेंबरला लावलेलो आहे, तर ह्या पिरियडला आपण जास्तीत जास्त 20 ते 25 टनाचा अचिव्हमेंट करू शकतो. चांगली वातावरणात साथ मिळाली तर 30 टनाला जाऊ शकतो आपण. पण तेच जर का लावणे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलची लागवड असेल आपली, जानेवारी 15 नंतर जर का ही लावण जर का आपली असेल तर ह्या लागवडीमध्ये आपल्याला अगदी 60 ते 70,000 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही 35-40 टनापर्यंत जाऊ शकता. चांगलं मॅनेजमेंट केलं आहे, चांगलं प्रॉपर पाणी दिलं आहे, चांगले औषधं घेतलं आहे, चांगल्या हार्मोन्सचा वापर केला आहे. हार्मोन्स हे खूप महत्त्वाचं आहे. हार्मोन्सचा चांगला वापर केला आहे तर तुम्ही 100% 35-40 टनाला उत्पादनाला जाऊ शकता. जरी भाव कमी लागला तरी आपल्या डोक्याला त्रास कमी आहे. तुम्ही आजचा स्प्रे उद्यावर नेला, उद्याचा परवावर नेला तरी त्या सिच्युएशनला चालू शकतं. पण थंडीसारखी सिच्युएशन आहे, ऑड सिच्युएशन आहे, जे आपल्या डोक्यात आहे की बाबा रेट चांगला मिळतो म्हणून आपण पिकवायला जातो.
पण अशा सिच्युएशनमध्ये आपण खरबूज जास्त उत्पादन घेऊ शकत नाही आहे. तर ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आजच्या व्हिडिओमधनं मला हेच सांगायचं होतं की बाबा खरबूज कधी लावावं, कधी काय रेट मिळतो आणि कधी आपलं मार्केट चांगलं असतं, दोन्ही गोष्टी आहेत. पण आता ह्यामध्ये मार्केटिंगचा अभ्यास असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं की एक्सपोर्टला विकतं, हे विकतं, पण आपल्याकडे एक्सपोर्टचं मार्केट आहे का, आपल्या आजूबाजूला खरबूज किती लोक लावलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शेती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये किती थंडी आहे, तुमच्या भागामध्ये कसं वातावरण राहतं, हे सगळा अभ्यास तुम्हालाच असणार आहे. माझ्यासारखा यूट्यूबर, माझ्यासारखा एखादा कंपनीवाला इथं बसून तुम्हाला काहीही सल्ला देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भागानुसार अभ्यास करायचा आहे. माझ्या भागामध्ये जर का गारा पडत असतील, माझ्या भागामध्ये धुकं पडत असतील, माझ्या भागामध्ये थंडी जास्त असेल, तर तुम्ही अजिबात धाडस करू नका, दुसऱ्या पिकांच्यावर शिफ्ट व्हा. पण वातावरण चांगलं असेल, थोडी थंडी राहत असेल, त्याच्यावर काम करता येत असेल, नक्की आपण काम करूया. तुमच्या येणाऱ्या समस्यावर जेवढं जास्तीत जास्त उपाय करता येईल तेवढं आपण काम करू. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये आपण काम करत असतो, गुजरातमध्ये काम करतो, कर्नाटकमध्ये काम करतो, छत्तीसगडमध्ये काम करतो. तर तुम्हाला जिथं काही मदत लागेल तिथं माझे सहकारी मदत करत राहतील. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपलं असंच चांगलं काम करायचं आहे. खास करून खरबूजच्या बाबतीत कुणाला कार्यक्रम करायचा असल्यास, तुम्हाला काय महत्त्वाची माहिती लागत असल्यास तुम्ही कधीही संपर्क करा. आपलं एकच उद्देश आहे की बाबा आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे, सामान्य शेतकऱ्याला सहजरित्या खरबूज उत्पादन आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉफिट रेशो हा वाढला पाहिजे. यासाठी आपण काम करतो. असंच तुमच्या सर्वांचं सहकार्य असू दे. धन्यवाद.